ओके, येऊया आपण मूळ मुद्द्यावर. बघा, आजची ट्रेनिंग ही फक्त आपण कशा पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत हळद लागवड करायची आहे. कारण सुरुवातीची जी अवस्था आहे त्या पहिल्या अवस्थेमध्ये थोडेसे जास्त प्रॉब्लेम येतात. सर्वांना प्रोडक्ट नवीन आहेत. कसे वापरायचे, कसे लावायचे, बीज प्रक्रिया करताना काय करायचं, हे सगळं आपण आजच्या ट्रेनिंग मध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दत्ता कंकाळ. गेल्या 10 वर्षापासून आपण हळद पिकावर सतत प्रयोग करत आहोत आणि या प्रयोगातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून आल्यात. ज्या गोष्टी दिसून आल्यात त्या आपण दरवर्षी अपडेट करत असतो. जास्तीत जास्त उत्पादन घेत असताना बरेच शेतकरी असे आहेत की जे आपल्याला काही अनुभव सांगतात, काही प्रयोग करतात आणि त्यांच्या प्रयोगातून काही गोष्टी सिद्ध होतात. कारण आपल्याकडे जवळपास 450-500 असे शेतकरी आहेत की जे हळद लागवड करतात. त्यापैकी 350 वर आपला आकडा गेलेला आहे की जे पूर्ण आपल्या नियोजन 100% आपल्या नियोजन करतात. काही शेतकरी असे आहेत, 100 शेतकरी असे आहेत की जे फक्त काही जीवाणू कल्चर किंवा थोडंफार काही वापरतात. पण 350चा जो आकडा आहे तो रजिस्टर आकडा आहे आणि या सर्व शेतकऱ्यांकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळतात. वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात आणि आपण दरवर्षी जे चांगलं आहे ते अपडेट करत राहतो. गेल्या वर्षीच्या शेड्यूलमध्ये आणि या वर्षी शेड्यूलमध्ये बऱ्याच गोष्टी मी अपडेट केलेल्या आहेत. त्याचं कारण काय की अपडेट नॉलेज असलं, वेगवेगळे प्रयोगातून काही गोष्टी सिद्ध होतात. असं केलं की असं होते, म्हणजे असं उत्पादन वाढते, असे आपण काही प्रयोग करतो आणि त्यावरून आपल्याला त्या गोष्टी सिद्ध होतात आणि तेच प्रयोग आपल्याला सक्सेस झाला. एकाचा नाही तर 10-20 लोकांचा प्रयोग तो सक्सेस झाला तर आपण त्याला प्रत्यक्षात आणतो आणि सगळ्यांना तो प्रयोग सिद्ध करायला सांगतो किंवा करायला सांगतो. तर आजचा जो प्रोग्राम आहे हा कम्प्लीट 30 मिनिटाचा आहे. त्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचे, लागवडीच्या जो सुरुवातीचा काळ आहे, जो तुमच्याकडे आज प्रोडक्ट येऊन पोहोचलेत त्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांनी प्रोडक्ट घेतलेत पण त्यांना नेमकं कसं काय करायचं हे समजत नाहीये. त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो. हळद लागवड एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा माझा मोबाईल नंबर आहे. ज्यांना काहीच समजलं नाही किंवा काही अडचणी असतील त्यांनी या खालील नंबरवर कॉल करू शकता. पण शक्यतोवर हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकल्यानंतर किंवा ही मीटिंग व्यवस्थित तुम्ही केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेमच येत नाही. बघा, आज आपल्यासाठी काय आहे, माती उपचार, खत व्यवस्थापन, बीज प्रक्रिया आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आपले जे जीवाणू आहेत त्या जीवाणूची आळवणी. बघा, पहिली आहे लागवडीची तारीख कोणती असायला. आता बघा, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे, बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, काही ठिकाणी बिलकुल पाऊस नाही. वसमत साईडचा जो एरिया आहे, गिरगाव, वसमत, मालेगाव, अर्धा नांदेडचा एरिया, यामध्ये अजून बी पाऊस व्यवस्थित नाहीये. आणि वसमत साईडचा इकडचा जो एरिया आहे तिकडे भरपूर पाऊस आहे. म्हणजे एकाच तालुक्यात अर्धा ड्राय आहे आणि अर्धा हे आहे. बघा, हा जो अवकाळी पाऊस पडला अपेक्षित नव्हता कोणालाच, पण हा पडला. त्यामुळे काय झालं, आपण बेड पाडू शकलो नाही, सगळ्यात महत्वाचं. कारण शेवटी शेवटी आपण बेड पाडत असतो. बऱ्याच जणांचा, कुणाचा भट्टी खत लावायचा राहिला, कुणाला फंटी करायची राहिली, बेड पाडायची राहिले, ड्रीप आखरायचं राहिलं, त्या सगळ्या गोष्टी विस्कळीत झाल्या. हरकत नाही, या 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत 100% उघाड आहे आणि या 1 ते 7च्या दरम्यान तुम्हाला हळदीचं पूर्ण नियोजन करायचंय. म्हणजे हळदीच्या आपल्या बीज प्रक्रियेपासून लागवडीपर्यंत बेड पाडणे, ड्रीप आथरणे, त्याचबरोबर खत व्यवस्थापन, भट्टी तयार करणे, भट्टी खत तयार करून बेडवर टाकणे, त्याचबरोबर आपले जीवाणू तयार करणे, कल्चर बनवणे, जीवामृत बनवणे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या 7 दिवस ते 8 दिवसामध्ये करायच्या. आज 30 तारीख आहे, तुम्हाला 7 जून पर्यंत आपली हळद लागवड झाली पाहिजे असं करा. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाहीये त्यांनी चांगला पाणी तुमच्या याच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लागवड करू नये. त्यांच्याकडे ऑलरेडी पाणी आहे त्यांनी बिंदास लागवड करू शकता 7 जूनच्या
जवळपास. आता 7 जूनला लागवड करायची म्हणजे आजपासून खताची भट्टी लावावी लागेल, कारण भट्टीला 8 दिवस लागतात. भट्टी कशी लावायची तुम्हाला माहित आहे, तरी पण आपण पुढे घेऊया. त्याचबरोबर रासायनिक बीज प्रक्रिया व नंतर जैविक बीज प्रक्रिया. आता रासायनिक बीज प्रक्रिया कोणा करायची? ज्यांच्या बेण्याला जास्त बुरशी लागलेली आहे. म्हणजे एक्झाम्पल घ्या, तुम्ही कुठेतरी बेणं साठवून ठेवलं, त्या ठिकाणी तुमच्या बेण्याला खूप सारी बुरशी लागली, पांढरं शुभ्र बेणं झालं, त्यांनी एक साप पावडर किंवा M45 याची तुम्हाला बीज प्रक्रिया करायची, त्याच्यामध्ये बुडवून तुम्हाला लावायचं, सोबत Agri-82 घ्यायचं. आणि ही रासायनिक बीज प्रक्रिया बुडवून ठेवल्यानंतर 4 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला लागवड करायची आहे, त्यावेळेस आपलं नीम ऑइल आणि Agri-82 आणि आपलं हे जीवाणू जे आहे ट्रायकोडर्मा यामध्ये बुडवून आपल्याला काय करायचंय? बीज प्रक्रिया करायची आहे. म्हणून तुम्हाला 8 दिवस अगोदर ट्रायकोडर्माचा काय करावं लागेल? भट्टी लावावी लागेल. त्याचबरोबर जीवाणू प्रक्रिया, जे आपले 3 प्रकारचे जीवाणू आहेत, या तिन्ही जीवाणूला तयार होण्यासाठी 8 दिवस लागतात. आणि हे 8 दिवस लागत असल्यामुळं तुम्हाला अगोदरच म्हणजे लागवडीच्या 8 दिवसापूर्वी आपल्याला हे मदर कल्चर बनवण्यासाठी आपल्याला टाकावं लागेल. त्यामुळं अगोदरच ही तयारी करून ठेवा. ज्या शेतकऱ्याकडे ड्रम नसतील त्यांनी ड्रम आणून घ्या आणि ही प्रक्रिया सुरू करा. आता हळदीचा जो पहिला आठवडा आहे, आपल्याला या आठवड्याबद्दल बोलायचं. बघा, पहिल्या आठवड्यामध्ये म्हणा किंवा हळद निघेपर्यंत शेतकऱ्याचं हळदीकडे लक्ष नसतं. त्यातल्या त्यात जे जास्त शेती असणारे शेतकरी आहेत, हे तर 2-3 महिने हळदीकडे बघतच नाही. सोयाबीन निघेपर्यंत हळदीकडे यांचं लक्ष नसतं. बघा, हळदीला सर्वात महत्वाचे आहेत पहिले 90 दिवस. 60 दिवस अति महत्वाचे, 90 दिवस त्यापेक्षा कमी महत्वाचे. पण पहिले 60 दिवस म्हणजे हळदीचे उत्पादन घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचे दिवस आहे. आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित कॅच करता आले तरच तुम्हाला उत्पादन निघणार आहे. जर तुमची फुटव्याची संख्या 3-4 असेल आणि तुमच्या हळदीचं वय हे 90 असेल, तर समजायचं की तुम्ही फेल झाला. ज्या दिवशी तुमच्या हळदीला 90 दिवस होतात, त्या दिवशी तुमच्या हळदीमध्ये किमान 4+5+ फुटवे असायला पाहिजे. कारण 90 दिवसापासून 150 दिवसापर्यंतचे जे फुटवे आहेत ते उत्पादनक्षम असतात आणि तेच उत्पादन जास्त देतात. त्यामुळे तुम्हाला हळदीमध्ये फुटव्यासाठी सुद्धा नियोजन करावं लागणार आहे. त्यामुळे मी 60 दिवसाचं नियोजन घेतलेलं आहे. 60 दिवसानंतर जर मला वाटलं की या हळदीमध्ये फुटवे संख्या कमी आहे, तर स्फुरदयुक्त खतांचा मी वापर वाढवणार आहे. स्फुरद विरघळणारे जीवाणूचा वापर मी वाढवणार आहे. कारण नुसतं स्फुरद टाकून कधीच फुटवे फुटत नाहीत, तर स्फुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू सुद्धा टाकावे लागतात. म्हणून आपण मार्केटमध्ये वेगवेगळे फुटवे फोडण्यासाठी खूप सारे औषधे त्या डोक्यात न घेता स्फुरद विरघळून देणारे जीवाणू जर आपण टाकले तर ऑटोमॅटिक फुटवे संख्या वाढते. आणि हे करत असताना तुम्ही स्फुरद टाकला, स्फुरद सोबत तुम्ही स्फुरद विरघळणारे जीवाणू टाकले आणि त्यासोबत जर एखादी हार्मोनची फवारणी केली, तर 101% तुमचा फुटवा हा वाढू शकतो. त्यामध्ये आपण सायटोकायनिन हा हार्मोन्स वापरत असतो, जो की फुटव्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि जरी करता फुटवे कमी असतील किंवा जास्त नसतील, तरी सुद्धा आम्ही एक फवारणी 60व्या दिवशी सायटोकायनिन, Agri-82, नीम ऑइल आणि अकिरस याची फवारणी 60व्या दिवशी करायला लावतो. का करायला लावतो? कारण त्या दिवशी फुटव्यांची संख्या जी आहे, पानाची जी रुंदी आहे ही वाढली तरच प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून हे पानं अन्न ग्रहण करतील आणि मुळापर्यंत देतील. आणि त्याचसोबत आपण झिंक विरघळणारे जीवाणू पण देतो. झिंक हा पोटॅशला उचलतो प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत. बघा, हळद हे C4 गटामधलं आहे, म्हणजे ज्याला सूर्यप्रकाश जास्त लागतो. आणि जे पिकं C4 गटातले आहेत, जसं ऊस आहे, केळी आहे, हळद आहे, याला पोटॅश जास्त लागतो. C4 गटातल्या पिकाला पोटॅश जास्त का लागतो? कारण ते प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये पोटॅशचा हा 90% रोल आहे. कसा रोल आहे बघा, पोटॅश काय करतो? प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत जे बी अन्न तयार होतं ते अन्न उचलतो आणि मुळापर्यंत घेऊन जातो. मुळाने तयार केलेले अन्न
जीवाणूच्या मार्फत, पांढऱ्या मुळांच्या मार्फत जे जमा केलेलं अन्न आहे हे उचलतो आणि पानापर्यंत पोहोचवतो, पानाला काळोखी आणतो. पानाची काळोखी वाढली की तुमच्या जे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग आहे हा वाढतो. आणि हा प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढला की 100% पानाच्या काळोखीमुळं आपल्याला काय करलं जातं, अन्नद्रव्याचं वहन जास्त फास्ट होतं. आणि म्हणून आपल्याला झिंक विरघळणारे, पोटॅश विरघळणारे, स्फुरद विरघळणारे, नत्र विरघळणारे, कारण नत्र हा 90 दिवस सर्वात जास्त लागतो, त्या टायमाला आपण नत्र विरघळणारे जीवाणू पण त्यामध्ये टाकणार आहेत. त्यामुळं आपली जी काळोखी आहे ही कायम राहणार. जर हळदीची काळोखी कायम नसेल तर हळद उत्पादन देत नाही. आणि त्यामुळेच जे चुनखडीयुक्त शेत आहेत त्यामध्ये काळोखी कमी असते. याचं कारण काय की बरेचसे जीवाणू फिक्स होतात. त्याचबरोबर त्यामध्ये कार्बोनेटचं प्रमाण जास्त असते, कॅल्शियमचं प्रमाण जास्त असते आणि हवा खेळती नसते, त्यामुळे जीवाणू ऍक्टिव्ह नसतात. चला, पहिला आपल्याकडे 5 ड्रम आणायचे. पहिला ड्रम आपला जीवाणूचा आहे, जीवाणू कल्चरचा. दुसरा ड्रम आपला ट्रायकोडर्माचा आहे. तिसरा आहे मायकोरायझा. चौथा आहे जीवामृत. हे कंपल्सरी आहे. जरी तुम्हाला वाटत असेल मी हे 3च बनवतो, नाही जमणार. हे 4 सुद्धा महत्वाचे आहेत. कारण आपल्याला फक्त या 3 याच्यामधून किती जीवाणू मिळालेत? 10. आपल्याला लाखो जीवाणू पाहिजेत. हे फक्त आपल्याला जेवढे माहित आहेत तेवढेच माहित आहेत. याच्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये खूप सारे जीवाणू आहेत, एन्झाईम तयार करणारे, मातीला जिवंत ठेवणारे, वेगवेगळे ऍसिड मातीमध्ये स्त्रवणारे, असे 33 कोटी जीवाणू गायीच्या शेणामध्ये आहेत. आणि ते 33 कोटी जीवाणू आपल्याला या जीवाणूला सपोर्ट करण्यासाठी जीवामृताच्या माध्यमातून आपल्याला जमिनीत टाकायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आळवणीसाठी तुम्हाला एक ड्रम वेगळा करायचा आहे. तो कशासाठी? जर तुम्हाला वाटलं कधी गोमूत्र सोडायचं, तुम्ही गोमूत्र सोडू शकता. तुम्हाला वाटलं कधी एखाद्या वेळेस ऍग्रिएटेड सोडायचं, ह्युमिक सोडायचंय, नीम ऑइल सोडायचंय, त्या सगळ्यासाठी तुम्ही एक ड्रम वेगळा करून ठेवा पाण्याचा. यानंतर माती उपचार. बघा, माती उपचार करणं खूप गरजेचं आहे. कारण माती उपचार कधी करायचा? माती उपचार करायला बघा, प्रॉब्लेम कुठे येतो? हळद लागवडीच्या आधी करायचं म्हटलं तर ड्रीप आथरलेलं नाहीये. आणि बऱ्याच जणांना म्हणतो की ड्रीप आथरला असेल तर तुम्ही लागवड करायच्या अगोदर लावून द्या. पण असं होत नाही. लोक काय करतात? नंतर लावतात. हरकत नाही, लागवड झाली की दुसऱ्या दिवशी करा, किंवा लागवडीच्या दिवशी करा, किंवा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाणी सोडता ड्रीप मधून तेव्हा सोडा, काही हरकत नाही. 100 ग्राम जीवाणू कल्चर, जे सॉइल इनहॅन्सर नावानं आहे. दुसरा आहे ट्रायकोडर्मा, जो ट्रायकोट्रिक नावानं आहे. आणि तिसरा आहे मायकोरायझा, जो मायकोमिल नावानं आहे. ते 100-100 ग्राम चे 3 द्रावण तुम्हाला तयार करायचे. हे द्रावण तयार करण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागणार आहेत, किमान 8 दिवस तरी. उष्णता जास्त असेल तर 6 दिवसात पण तयार होतो, पण किमान 8 दिवस तरी ठेवा, म्हणजे जास्त काउंट तुम्हाला मिळेल. आता सॉइल इनहॅन्सर कसं बनवायचं? बघा, हे जमिनीतून द्यायचं एनपीके जीवाणू आहेत सॉइल इनहॅन्सर मध्ये. यामध्ये नत्र विरघळणारे 3 जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू, झिंक विरघळणारे जीवाणू, डिकम्पोजर, सुडोमोनस, असे 8 प्रकारचे जीवाणू या सॉइल इनहॅन्सर मध्ये. त्याच्या पॉकेटवर मागून लिहून दिलेले, जरी प्रमाण लक्षात नाही राहिलं तर पॉकेटच्या पाठीमागून मराठीमध्ये लिहून दिलेले. 200 लिटर पाणी घ्या. पाणी स्वच्छ असलं पाहिजे, फार जुनं पाणी नको. 2 किलो गुळ घ्या. गुळ काळा असला पाहिजे, खराब झालेला असला पाहिजे. सडलेला गुळ असला तर खूप चांगला. 2 लिटर ताक घ्या आणि ते 8 दिवस भिजत ठेवा. आणि दिवसातून 2 वेळा काडीने हलवा. जेव्हा तुम्ही काडीने हलवता तेव्हा जे आपला उजवा वेडा असतो, त्या उजव्या वेड्याच्या, जसं आपण देवाला उजवा वेडा मारतो त्या पद्धतीनं काडी हलवायची. आणि काडी हलवून झाली, काडी उचलून घ्यायची. नाहीतर काय होते, आपण काडी तशीच ठेवली की पाण्याचा जो फ्लो असतो तो काडीवर येऊन आपटतो आणि त्यामुळे सुद्धा जीवाणूला हानी होते. त्यामुळे आपण जेव्हा फिरवतो तेव्हा ती काडी उचलून बाजूला ठेवा आणि त्याला फिरू द्या. नंतर थोडंसं झाकण उघडं ठेवा, म्हणजे हवा गेली पाहिजे असं झाकण लावा. एक काडी ठेवून तुम्ही तिच्यावर झाकण ठेवू शकता, काय अडचण नाही. 2 बोटाची चूक राहिली तरी, अंतर राहिलं तरी खूप चांगलं. त्याचबरोबर ड्रम सावलीत ठेवा. सकाळी भालराव सरांनी आपल्या ग्रुपवर हे टाकले होते, फोटो टाकले होते. त्यांचा उसामध्ये ठेवलेला आहे ड्रम.
काय होतं माहितीये का, ड्रमची उष्णता वाढली की ड्रमच्या बाजूला 4 बोटं जे पाणी असतं त्याची पण उष्णता वाढते, आणि त्या उष्णतेमध्ये हे जीवाणू मरत नाहीत, तर ते सुप्त अवस्थेमध्ये जातात. जसं टेम्परेचर 40च्या वर गेलं की ते मरत नाहीत, जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत पडतात. तसं या पाण्यामध्ये सुद्धा 4 बोटाचा जो थर आहे तो सुप्त अवस्थेमध्ये जर गेला तर तुमचं 10 ते 20% नुकसान होतं. त्यामुळं आपले ड्रम सावलीतच असायला पाहिजे. त्यानंतर मायक्रोमिल जो आहे म्हणजे मायक्रोरायझा, हा सुद्धा आपल्याला मातीमधून द्यायचा आहे. हा तिन्ही जीवाणू आपल्याला जे आहेत या तिन्ही जीवाणूला लागणारं अन्न आणि पाणी दोन्ही पिकाला उपलब्ध करून देतो. 200 लिटर पाणी घ्यायचं नाही, या ठिकाणी 100 लिटर पाणी घ्यायचंय. या ठिकाणी चूक झाली, या ठिकाणी फक्त 100 लिटर पाणी घ्यायचंय. किती घ्यायचं? 100 लिटर पाणी घ्यायचंय. 2 किलो गुळ घ्यायचा आहे. 2 किलो बटाटा, उकडलेले बटाटे, बटाटा चांगला उकडून घ्यायचा संध्याकाळी, आणि त्यावरची साल काढून टाकायची. साल, जी साल असते ना, ती साल काढून टाकायची. मधला जो गोळा आहे तो गोळा बारीक करायचा, आणि त्याचं आपल्याला काय बनवायचं, उंड्यासारखं बारीक बनवायचं, आणि ते चांगलं एखाद्या पातेल्यामध्ये घ्या, चांगलं हाटा, त्याची कढी बनवा, नंतर टाका, म्हणजे लवकर मिसळते. 1 दिवस वाचतो तुमचा त्याला हे करायला. कढी बनवून टाकली किंवा तुम्ही डायरेक्ट हाताने टाकली तर 1 दिवस लांबतो, आणि जर कढी बनवून टाकली की लगेच मिक्स होतो आणि सगळ्याला खायला उपलब्ध होतो. कारण ह्याच्यामध्ये स्टार्च असतो, आणि तो स्टार्च या जीवाणूचं अन्न आहे. 8 दिवस ठेवायचं, दिवसातून 2 वेळा काढून डवळायचं, आणि ड्रम सावलीत ठेवायचा याचा सुद्धा. 100 लिटर पाणी घ्यायचं, 200 लिटर झालेले. आता ट्रायकोडेट नावाचा जो आहे, हा काय करतो, जमिनीतली बुरशी मारतो. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा मातीचा पीएच मेंटेन करतो, कारण ट्रायकोडर्मा हे 3 प्रकारचे ऍसिड ठरवत असतो. कोणाकडे जर पीएच मीटर असेल तर ट्रायकोडर्मा तयार झाला की तो ज्या पाण्याचा पीएच अगोदर मोजायचा, आणि ट्रायकोडर्मा याच्यामध्ये टाकायचा थोडासा, म्हणजे 10 ml 20 ml टाका ट्रायकोडर्माच्या मध्ये, ग्राउंड झालेलं. लगेच त्याचा पीएच 5 मिनिट थांबा. या ट्रायकोडर्माच्या बॉडीवर जे ऍसिड आहे त्या ऍसिडमुळं आपला पाण्याचा पीएच हा कमी होतो. म्हणजे एवढा तो फास्ट प्रोसेसचा ट्रायकोडर्मा आहे. आणि हीच हीच तुम्हाला ट्रायकोडर्मा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ही मोजण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. ट्रायकोडर्मा घ्या, तुमचा पीएच मोजा, डबल त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचं पाणी टाका जरा असं 100 ml, म्हणजे 1 लिटर पाणी घ्या, त्याचा पीएच मोजा, त्यामध्ये 100 म्हणजे जास्त नाही, 20 ml आपल्या ट्रायकोडर्माचं पाणी टाका, 20-25 ml, 50 ml टाकलं चालते, 50 ml टाका, आणि लगेच 5 मिनिटं हा ढवळा त्याला, आणि 5 मिनिटं थांबा, नंतर पीएच मोजा. तुमचा पीएच डाऊन झाला तर समजायचं हा ट्रायकोडर्मा ओरिजिनल आहे, नाही तर नाही. चला, 2 किलो बटाटा, त्याला सुद्धा सेम प्रोसेस आहे. इथं पण 100 लिटर पाणी घ्यायचं, 200 घ्यायचं नाही. 200 फक्त सॉइल इनहॅन्सरलाच घ्यायचं. ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझा याला फक्त आणि फक्त 100 लिटर पाणी घ्यायचंय. आता जीवामृत सगळ्यात महत्वाचं आहे. वडाखालची माती, उमराखालची माती, लिंबाखालची माती, किंवा एखाद्या ओढ्याच्या बाजूला असलेली माती चालते. उंबर असेल, वड असेल, पिंपळ असेल, लिंब असेल, आता बेल असेल त्याबरोबर. मी हे झाडं का सांगतो, कारण हे झाडं 24 तास ऑक्सिजन देतात. ज्या झाडाच्या खाली 24 तास ऑक्सिजन असतो त्या मातीमध्ये करोडो जीवाणू असतात, करोडो जीवाणू, आणि ते जीवाणू आपल्याला जीवामृतामध्ये टाकायचे आहेत. बेसन घ्यायचं 2 किलो, गुळ घ्यायचा 2 किलो, पाणी घ्यायचं 200 लिटर, आणि गाईचं ताजं शेण घ्यायचं 5 किलो. शेण आणल्यानंतर एका पातेल्यामध्ये त्याला पूर्ण कालवायचं, आणि ते नंतर पाण्यात टाकायचं. गुळ आणल्यानंतर बारीक करायचा, तो पातेल्यात पूर्ण बारीक करून त्यात पाणी टाकायचं, त्या गुळाचं पाणी तयार करायचं वरच्या वर, आणि नंतर टाकून द्यायचं. आणि बेसन चांगलं त्या पातेल्यामध्ये हटायचं बेसन केल्यासारखं, आणि नंतर टाकून द्यायचं. आणि एवढं नाही करता आलं तर सगळं उचलायचं आणि ड्रम मध्ये टाकायचं आणि काढीने हलवायचं. सोपं कार्य. एवढं कधी करावं सर? सोपा पर्याय. आणि ह्याचं प्रमाण 200 लिटर दर महिन्याला गेलंच पाहिजे. दर 15 दिवसाला 100 लिटर जीवामृत आपल्याला देणं कंपल्सरी आहे. दर महिन्याला जीवाणू कल्चर आपल्याला 200 लिटर
सॉइल इन्हान्सर 100 लिटर, ट्रायकोडर्मा 100 लिटर, मायकोमिल म्हणजे मायकोरायझा हे गेलंच पाहिजे. ज्याला 40चं उत्पादन घ्यायचंय त्यानं न चुकता शेड्यूल फॉलो करा. नाही आलं तर जिम्मेदार मी, है का नाही. मिक्स करून वस्त्रगाळ करा आणि दर महिन्याला आळवणी करा. याची वस्त्रगाळ केल्याशिवाय ड्रीप मधून टाकू नका, नाही तर ड्रीप चोकअप होतो. आणि हे चांगलं 8 दिवसाच्या अगोदर चांगलं हलवलेलं असेल तरच टाका. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण बेसन 2 किलो सांगितलं 3 किलो आणून टाकतात. तसं करू नका. ते जर घट्ट झालं तर ते बेसन अटकतं कशामध्ये, ड्रीप मध्ये, आणि ड्रीप चोकअप झाले की मग अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही. आता खत कोणतं कोणतं घ्यायचं, सिंगल सुपर फॉस्फेट 5 बॅग. कोणा घ्यायच्या 5 बॅग, ज्यांचं शेत व्यवस्थित नाही त्यांनी 5 बॅग घ्यायचं. ज्यांचं शेत व्यवस्थित आहे, व्यवस्थित म्हणजे काय हे का नाही, व्यवस्थित म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पादन देणारं म्हणजे व्यवस्थित. लक्षात. काळी कसदार जमीन आहे, वापसा कंडिशन लवकर होते, एकदम चांगलं ऊस केळी हे पिकं त्या ठिकाणी येतात. अशा शेतकऱ्यांनी फक्त 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायच्या. आता सर आम्ही 5 म्हणले, तुम्ही 5 आणल्या, काय हरकत नाही. आणल्या तर 3च टाका, 2 दुसऱ्या वेळेस टाका, कारण डबलच्या वेळेस सुद्धा आपल्याला 2 लागतात. बरोबर आहे. त्या 2 तशाच ठेवून द्या. सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग. एकदम चांगली जमीन आहे, मध्यम जमीन आहे 3 बॅग, आणि हलकी जमीन आहे तर 5 बॅग शिवाय कमी नाही. आणि शक्यतो वर दाणेदार घ्या. आता झिंक कोटेड सुद्धा सिंगल सुपर फॉस्फेट आलेला आहे. सल्फर त्यामध्ये ऑलरेडीच आहे, काय विषय नाही. त्याचबरोबर 10-26-26 2 बॅग कंपल्सरी नाही. ज्यांची शेत व्यवस्थित नाहीये, बर्डाची शेत आहे किंवा हलकी जमीन आहे, 2 बॅग घ्या. जर जमीन चांगली आहे, काळी कसदार आहे, ज्या ठिकाणी केळी ऊस पपई यासारखे खादाड पिकं येतात, चांगले येतात, अशा ठिकाणी फक्त 1च बॅग घ्यायची. म्हणजे 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग पैकी 1च बॅग 10-26-26. सर आम्ही 2 आणल्या, हरकत नाही, पुढच्या याला टाका, है का नाही. एमओपी 1 बॅग कंपल्सरी आहे, यात नो एक्सक्यूज. आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 25 किलोची बॅग येते, 12 किलो टाका, 12.5 किलो, 12.5 ठेवून द्या. आणि आपल्या किटमध्ये जे ह्युमिक ग्रॅन्युअल तुम्हाला 10 किलो दिलेलं आहे, ते 10 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि जर तुम्हाला भट्टी करायची नसेल तर आपल्या किटमध्ये ऍग्री 82 आहे. ते तुम्हाला एका बॅगला 50 ml या प्रमाणे वापरायचं आहे. चोळून, जसं आपण तेल लावतो आपल्या याला, कशाला, बियाणाला तेल लावतो आपण. बरं, पहिले बियाणाला तेल लावायचे भटताना. ऍग्री 82 आपल्याला जर भट्टी करायला वेळ नसेल तर ऍग्री 82 लावल्यावर काय होणार, ऍग्री 82 सुद्धा लवकर जे भट्टीमध्ये तयार होते त्याच पद्धतीनं हे त्या खताला न्यूट्रल करते. खताला न्यूट्रल केल्यामुळे त्याचा भार कमी होतो, तो लवकर वेगळ होतो. जसं आपण भट्टीमध्ये सुद्धा खताचा भार कमी होतो आणि नंतर लवकर मिक्स होतो. पण भट्टी खताचा रिझल्ट या ऍग्री 82 पेक्षा चांगला आहे. मग कसं आहे, तुम्हाला काय करायचंय हे बघा. 100% भट्टी खत केलं तर तुम्हाला पोटॅश, ज्या ठिकाणी 1 बॅग तुम्ही वापरली तर तुम्हाला 4 बॅगचा रिझल्ट मिळेल. 10-26-26चा एका बॅगचा तुम्हाला 4 बॅगचा रिझल्ट मिळेल. सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही 3 बॅग वापरल्या तर 12 बॅगचा रिझल्ट मिळेल. का, कारण आपण बघितलं ट्रेनिंगमध्ये, भट्टी केल्यानंतर आपण टाकलेली खतं ही जास्त प्रमाणात पिकाला लागू होतात. बरोबर आहे. त्यामुळे भट्टी कंपल्सरी. चुनखडी जमीन असेल तर वेगळं व्यवस्थापन आहे. यामध्ये अमोनियम सल्फेट 1 बॅग, डीएपी 2 बॅग, जमीन चांगली असेल तर 1च बॅग, पोटॅशियम ह्युमेट 1 बॅग, आणि मॅग्नेशियम आणि ऍग्री ह्युमिक ग्रॅन्युअल 10 किलो हे कंपल्सरी. ऍग्री 82 लावणे कंपल्सरी. किंवा ज्याची चुनखडी जमीन आहे त्याने ऍग्री 82 लावूच नाही, भट्टीच करावी, कारण ऑलरेडी जमिनीत काहीच नाही. जमिनीत ह्या प्रोसेस व्हायला खूप वेळ लागतो, लिच आउट जास्त होतो. त्यामुळं ज्याची चुनखडी जमीन आहे त्याने भट्टीच करावी. भट्टी करणं काहीच अवघड नाही. बघूया आपली खताची भट्टी कशी लावायची. हे एका एका एकरचं नियोजन आहे. 1 बॅग 10-26-26 पोटॅशियम ह्युमेट जे तुमच्या किटमध्ये दिलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, कोणाकडे भरणीचा असेल, कोणाकडे पाऊचचा असेल, दोनच हे आहेत.
ह्युमिक ग्रॅन्युअल आपलं 10 किलो, गुळ घ्यायचा आपल्याला 2 किलो, 10 किलो पेंड घ्यायची, शक्यतो नीम पेंड घ्या. आणि जी माती आहे जंगलातली, जंगलाची म्हणण्यापेक्षा शेतातलीच घ्या. 3 बॅग, 1 बॅग माती घेतली तर 1 बॅग खत घेतलं, 3 बॅग तुम्हाला माती घ्यावी लागते. आणि 50 किलो शेणखत चांगलं कुजलेलं घ्यायचं. आणि याची करायची भट्टी. भट्टी कशी करायची तुम्हाला माहित आहे. एक चवाळा हातरायचा खाली, त्यावर हे सगळं पसारा टाकायचा जे आपण सांगितलेलं आहे. चांगला मिक्स करायचा, माती मिक्स करायची, त्यावर पाणी मारायचं. आता बऱ्याच वेळेस माती ओली आहे आणि हे पण ओलं आहे, खत पण ओलं आहे. फक्त आपलं रासायनिक खत जे आहे हेच कोरडं आहे. त्याला जास्त पाणी लागणार नाही, लवकर ओलं होईल. 3 दिवसानंतर त्याला 1 दिवस उघडं ठेवायचं, चांगलं तोडून घ्यायचं. 3 दिवस त्याला झाकून ठेवायचं. चौथ्या दिवशी संध्याकाळी उघडं करायचं आणि 5व्या दिवशी सकाळी पुन्हा बांधून ठेवायचं. आणि 3 दिवस म्हणजे 8व्या दिवशी त्याला पुन्हा उघडायचंय. उघडल्यानंतर त्याची रात्रभर पुन्हा वाफ जाऊ द्यायची. आणि वाफ गेली की दुसऱ्या दिवशी त्याला तोडायचं, मोकळं करायचं. आणि 9व्या दिवशी, 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी वापरायचं आहे. त्यानंतर शक्य असेल तर गांडूळ खत किमान 2 ते 5 क्विंटल आणि शेणखत 2 ट्रॉली टाका. नाहीच टाकलं, नाहीच जमलं तर याच पद्धतीने जाऊ द्या. हे टाकलं तर आणखीन 1-2 क्विंटल सहज वाढ. आता बेने प्रक्रिया कशी करायची बघा. बेने प्रक्रिया काय करायची, तुमच्याकडे ड्रम असतील, कोणाकडे मोठाले ते असे डाल्या 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 असते की नाही आपलं, काय मोठं मोठं पातेलं, ते पण आहेत 50 लिटरचे, 40 लिटरचे. किंवा ड्रम असेल, ड्रम मध्ये बुडून तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये ऍग्री 82 टाका आणि नीम ऑइल टाका. ऍग्री 82 आणि नीम ऑइल जर एकत्र करा. आता प्रमाण किती घ्यायचं, ऍग्री 82 100 ml, नीम ऑइल 250 ml, 50 लिटर पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि याच्यातले जे 50 लिटरचे पाणी आहे कोणतं, हे तयार झालेलं द्रावण तुम्ही जे डायरेक्ट बुडू नका. तुमचं जे टोपलं आहे किंवा काय आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाका आणि त्यामधलं 10 लिटर काढा आणि त्याच्यामध्ये टाका. आणि 10 लिटर मध्ये किमान 2 क्विंटल बुडून काढा. 2 क्विंटल बुडवणं झालं की पुन्हा 10 लिटर घ्या, त्याच्यामध्ये टाका, पुन्हा 2 क्विंटल बुडून काढा. कारण आपल्याला 10 लिटर घ्यायचं, 50 लिटर पाणी आहे, आपल्याला काय करायचंय, 10 क्विंटल बेन काढायचे. तर मग 10 लिटर पाण्यासाठी 2 क्विंटल म्हणजे 50 लिटर पाण्यासाठी बरोबर 10 क्विंटल बेन त्यामधून निघून जाते. बरोबर आहे. आता तिसरं काय आहे, ट्रायकोडर्मा. ज्यांचा ट्रायकोडर्मा तयार आहे त्यांनी काय करायचंय, पाणी घेतलं 50 लिटर, ट्रायकोडर्मा 50 लिटर घ्यायचा. 50 लिटरची गरज पण नाही. समजा 10 लिटरचा ट्रायकोडर्मा घेतला तुम्ही तरी होतं. 10 लिटर ट्रायकोडर्मा घ्यायचा, या पाण्यात टाकून द्यायचा, 50 लिटर टाक्यामध्ये टाकून द्यायचा. पाणी घ्यायचं 40 लिटर, 10 लिटर ट्रायकोडर्मा घ्यायचा, नीम ऑइल 250 आणि 100 ml ऍग्री 82 हे एकत्र करायचं. आणि जी प्रोसेस आहे आपली त्याच प्रोसेसनं पुन्हा बुडवायचं. म्हणजे पातेल्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये 10 लिटर आपलं हे ड्रम मधलं पाणी काढून टाकायचं, जे ट्रायकोडर्मा असेल, नीम धन असेल आणि ऍग्री 82 असेल. 10 लिटर टाकलं त्याच्यामध्ये, त्यात बुडून घ्या 2 लिटर, 2 क्विंटल पाणी, 2 क्विंटल बेन. त्या 10 लिटरच्या पाणी ज्या ड्रम मध्ये टाकलं त्यामध्ये 2 क्विंटल बेन बुडवून घ्यायचं. 2 क्विंटल बेन बुडवणं झालं की पुन्हा 10 लिटर त्या ड्रम मध्ये टाकायचं हे द्रावण, पुन्हा त्यामध्ये 2 लिटर बुडवून घ्यायचं. असं पूर्ण प्रोसेस, पूर्ण आपल्या पूर्ण बीजाला आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर आळवणी व्यवस्थापन. पहिलं तुम्हाला बीज प्रक्रिया, तुमची लागवड झाली की तुम्हाला 7व्या दिवशी काय करायचंय, जीवामृत टाकायचं. म्हणजे तुम्ही लागवडीच्या दिवशी सुद्धा जीवामृत करायला टाकू शकता, जर कोणाची जर आता लगेच लागवड झाली असेल तर. गोमूत्र 10 लिटर कंपल्सरी 7व्या दिवशी गेलंच पाहिजे. ऍग्री ह्युमिक 250 ml आणि ऍग्री 82 तुम्हाला 250 ml या सगळ्यांना एकत्र करून तुम्हाला ड्रीप मधून सोडून द्यायचं आहे 7व्या दिवशी. हळद लागवडीपासून 15 दिवसामध्ये आपल्याला ड्रीप मधून पुन्हा गोमूत्र 10 लिटर, हुमणी किलर, कारण आता जे शेण टाकलेले त्यामध्ये भरपूर प्रमाणात अंडे आहेत, तुम्ही कितीही काही टाका, अंडे राहणार त्यामध्ये. या अंड्याला मारण्यासाठी हुमणी किलर म्हणजे हा जो मेटारायझमची ऍडव्हान्स जात आहे हे यामध्ये टाकलेला आहे आपण. आणि हा मेटारायझम काय करतो, अंड्यावर जगतो, हुमणीच्या अंगावर जगतो आणि तो हुमणीला नष्ट करून टाकतो. त्याचबरोबर संजीवनी, जे तुमच्याकडे 5 लिटरची कॅन आहे, आता निंबोळी हार किती टाकायचं,
या ठिकाणी 1 लिटर दिलेलं आहे. 1 लिटर कोण टाकायचं? ज्याच्या शेतामध्ये ऑलरेडी बुरशीचा प्रॉब्लेम आहे किंवा हुमणीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी 1 लिटर वापरायचं आहे. पण जर तुमच्या शेतामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त 500 ml वापरायचं आहे. रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी आपल्याला हुमणी क्लिअर वापरायचं. आता हुमणी क्लिअर वापरायचं कसं? 200 लिटर पाणी घ्या, हुमणी क्लिअर त्यामध्ये 1 लिटर टाका, त्यामध्ये गूळ टाका आणि 1 दिवस ठेवा फक्त. एका दिवसामध्ये याची करोडोमध्ये संख्या वाढते जीवाणूची आणि हे आपल्या शेतामध्ये सोडून द्या 200 लिटर पाणी. 100% सांगतो तुमच्या शेतामध्ये कुठलाच करपा येणार नाही, कुठलीच हुमणी तुम्हाला दिसणार पण नाही. आणि हुमणी जेव्हा ही मरते, या हुमणीची जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी दुसरी हुमणी खाल्ली तर ती सुद्धा मरते. त्यामुळं हे टाकल्यानंतर तुम्हाला किमान किमान 6 महिने कुठलीच हुमणी दिसत नाही. फक्त हे टाकल्यावर लगेच कुठलं केमिकल सोडायचं नाही. मला विचारल्याशिवाय शेतामध्ये कुठलंच कुठलंच बुरशीनाशक कुठलंच कीटकनाशक सोडायचं नाही. आणि जर सोडलं तर जेव्हा तुम्हाला पोते भरले जातील तेव्हा तुमचं उत्पादन 20च्या खाली असेल. त्यावेळेस मला म्हणायचं नाही की सर उत्पादन घटलं. जर तुमचं उत्पादन घटलं तर तुम्ही कुठेतरी चूक केली. चूक केली तरच उत्पादन घटते, ही जी प्रोसेस आहे का नाही, या प्रोसेसमध्ये फक्त चूक केली तरच उत्पादन घटते, नाहीतर घटत नाही. 19-19-19 2.5 किलो 21व्या दिवशी, 21व्या दिवशी तुमचं पूर्ण बियाणाची उगवण शक्ती झालेली असेल, तुम्हाला तास दिसेल सरळ. त्यानंतर मायक्रो न्यूट्रियन जे की आता तुमच्या याच्यामध्ये प्लॅन्टो नावाचं दिलेलं आहे आपण, प्लॅन्टो मायक्रो प्लस या नावाने दिलेलं आहे. आणि डबलच्या वेळेस तुम्हाला कॉम्बी G2 येईल, म्हणजे ही जी कॉम्बी आहे ती दुसऱ्या वेळेस पावडर फॉर्म मध्ये येईल. म्हणजे मायक्रोन्यूट्रन 250 ग्राम, त्याला 250 ml करा. मायक्रोन्यूट्रन प्लॅन्टोचं दिलेलं तुम्हाला, प्लॅन्टोचं ते तुम्हाला 250 ml टाकायचं आहे. आणि 19-19-19 हे 2.5 किलो किंवा 3 किलो टाकायचं आहे. ओके. ऍग्री 82 250 ml या सगळ्याला मिक्स करा आणि ड्रीप मधून सोडून द्या. आता कम्प्लीट 30व्या दिवशी पुन्हा 2.5 किलो 19-19 मायक्रोन्यूट्रन 250 ml आणि ऍग्री 82 250 ml आपल्याला 30व्या दिवशी सोडायचं आहे. आता इथं तुम्हाला मी काय केलेलं बघा, तुमच्या शेड्यूल मध्ये मी 30व्या दिवशी काय दिलेलं आहे, जीवाणू कल्चर दिलेले आहेत. पण मी हे विभागून देतो. इथं तुम्ही काय करा, 30व्या दिवशी तुम्ही 2 दिवसांना अगोदर करा, काय अडचण नाही. आणि हे दिल्यानंतर 4-5 दिवसांनी म्हणजे 37व्या दिवशी तुम्हाला 35व्या दिवशी समजा हे पुन्हा जीवाणू कल्चर सोडायचे आहे. बघा 4-5 दिवस मागे पुढे होतात, एवढं काय तंतोतंत नियोजन होत नाही. पण आपल्याला हे गेलंच पाहिजे पहिल्या महिन्यामध्ये. हे झालं आपलं पूर्ण महिन्याचं नियोजन. यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत. हा माझा मोबाईल नंबर आहे, यावर तुम्ही फोन करू शकता. सो थँक यू, विश यू वेल्थ.